सो गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज मनालीला जायची तयारी. सो दिवसाची सुरुवात झाली आहे. रेश्मा पण इथे रेडी आहे. सो नाव टू ब्रेकफास्ट अँड देन टू मनाली. सो लेट्स सी काय येतं टेबलवर ते आणि कसं असेल. काही 9 तर वाजून गेले आहेत आणि आज चेकआउट आहे. शिमलाला 2 रात्र आम्ही थांबलेलो, तर सेकंड नाईट आमची झाली आणि ओव्हरऑल जायला काहीतरी 9 ते 10 तास लागतात. सो हिअर इज द ऑमलेट आलेला आहे आणि आहेत इडलीची क्वांटिटी बघा आणि सांबार. सो मी ऑप्शनल इडलीसोबत थोडी भाजी मागवली, बघूया कशी लागते, कारण मला एवढी काही इडली जबरदस्त लागली नाही. बोले सांबार चांगला होता. गुड. आणि चहासुद्धा आलेला आहे. अँड शिमला रूममधून आम्ही निघत आहे आणि मनालीला जायला तयार. आणि गाडी स्टार्ट झालेली आहे. आता 1:30-1:45 झाले आहेत आणि आम्ही काहीतरी 10:30ला निघालो होतो. आणि ऑन द रूट ऑब्वियसली एकदम इझिली लक्षात येतं आहे की सिनरी भरपूर छान झालेली आहे. म्हणजे शिमलापेक्षा बेटर व्ह्यू आता मनालीच्या रस्त्यात दिसतो. ऑब्व्हियसली मनाली खूप लांब आहे अजून. रस्ते खरंच छान आहेत, छोटे आहेत पण छान आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटतं कुठल्याच प्रकारचा ट्रॅफिक जाम वगैरे किंवा काहीच नाही आहे. सो आता आम्ही फायनली लंचला एका ठिकाणी थांबलो आहे. तसं उशीरच झालं आहे, 3 वाजलेत, पण इथून हॉटेल्स चांगले आहेत असं आमचा ड्रायव्हर आम्हाला सांगत होता. त्याच्यामुळे आम्ही आता इथे थांबलो आहोत. पंजाबी रसोई. या एरियाचं नाव आहे संबल आणि इथे आहे 18 डिग्री सेल्सिअस. 11 डिग्री जे शिमलामध्ये वाटलं किंवा 60 डिग्री त्याच्यापेक्षा मला जास्त वाटतं आहे. एकदम ओपन असल्यामुळे मला वाटतं गारठा जास्त आहे. असं आम्ही ऑर्डर केलं आहे दाल खिचडी, नो चिकन नथिंग. पण एक स्लाईट लंच करूया. आमचं झालं आहे असं की ते काही मागवायचं म्हणजे ना क्वांटिटीचं कळत नाही, म्हणजे भरपूर क्वांटिटी येते. म्हणजे आता आम्ही खूप पुढे आलो आहे, शिमलामध्ये तर नाही आहे. सो आय एम बॅक टू द आवर फेवरेट कॉम्बिनेशन चहा पकोडा. म्हणजे तर इतका लेट झालंच आहे आणि इतकं थंड आहे, विचार करू चहा पण पिऊन घेतो. आणि ब्रेड पकोडा इज ऑल्सो गुड अँड ॲक्च्युली खिचडी टर्न आउट टू बी रिअली नाईस. डैम है। हाँ, और यहाँ पर पानी आया था ना यहाँ पे सर पानी आया था तो रोड पीछे से बह गया था, सर नया रोड स्टार्ट कराया जी। अच्छा, और इसीलिए रोड कच्चा भी दिख रहा है। हाँ जी सर, कच्चा ये अभी बनाया था सर बाढ़ के बाद। जो सर जिससे हम जाते थे पहले वो रोड सर चला मतलब बह गया था सर रोड। वो सर 5500 लेबर लगी थी इस रोड पे। तर ह्या जागेचं नाव आहे पंडो डॅम. आणि जेव्हा ऑगस्टमध्ये इथे जेव्हा खूप पाऊस पडला होता, जूनमध्ये पण झालं होतं, ऑगस्टमध्ये पण झालं होतं, तेव्हा म्हणजे हे ओव्हरफ्लो झालं होतं आणि ॲक्च्युअल रस्ता मागून आहे हे आता थोड्या वेळापूर्वी ड्रायव्हर सांगत होता. आणि त्यामुळे आता हा करंट कच्च्या रस्त्यावरनं आम्हाला जावं लागत आहे आणि हा कच्चा रस्ता आहे आणि इथे पहिल्या एका लाईनला जायला देतात आणि मग दुसरे जातात, त्याच्यामुळे थोडासा वेळ लागतो. ते पूर्णपणे काम चालू आहे, बघायला अजूनही काम चालू आहे. आणि आम्ही आता ज्या हॉटेलमध्ये जेवलो तिथेसुद्धा हीच कहाणी आहे. म्हणजे ते जे हॉटेल होतं ते तिकडे वेटिंगमध्ये जनरली असतं. दुसरं एक नीलम करून एक रेस्टॉरंट होतं. हे दोन्ही टॉप पॉप्युलर रेस्टॉरंट आहेत तिकडचे, पण सध्या बिझनेस त्यांचा कमी झाला आहे. सो या काही गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवलेल्या बरं आहे. आता जोपर्यंत त्यांची अपडेट येत नाही पुन्हा की जुना रस्ता सुरू झाला आहे, जेव्हा पण या बाजूला यायचं असेल सकाळी लवकर आणि टाईम टू टाईम गोष्टी मॅनेज केलेल्या बेस्ट आहे.
कुलूला आम्ही पोचलो आहे. हा कुलूचा रस्ता आहे. ऑलमोस्ट 5:30 होत आले आहेत आणि हे वातावरण बघा कसं आहे. एक छोटासा हॉल्ट घेतला आहे. परत मेन रोडवर एक छोटंसं हॉटेल दिसत आहे इथे. बघूया चहा कॉफी काय होतो तो. ह्या हॉटेलच्या मागे अजून एक मला पाण्याचा झरा दिसलेला आहे. तो मी तुम्हाला दाखवतो. काय जबरदस्त आहे. टू गुड. इथे ना त्या पाण्याचा आवाजही ऐकू येतो जो कदाचित मोबाईलमध्ये कॅप्चर होत नसेल. तर फ्रेंड्स आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे. कुलूमध्ये हँडलूम आणि हँडीक्राफ्ट मटेरियल्स साठी भरपूर चांगले शॉप्स आहेत आणि इथे खूप चांगल्या क्वालिटीचा माल मिळतो. तर इथे आम्हाला ड्रायव्हरनी सध्या थांबवलेलं आहे या ठिकाणी. चला मग आता आपण आतमध्ये जाऊ. आणि रेश्माने ऑलरेडी शॉपिंग सुरू केलेली आहे. तर जाऊन बघूया. हे बघा इथे काहीतरी चॉईस करण्यात येत आहे. काही आवडते? ते बघा कसं गरम राहण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत. लोकलच काही ना काही म्हणजे मी असं अनेक ठिकाणी बघितलं. इवन लोकल असं काही ना काही शेकोटी करत असतात. म्हणजे विचार करा आपण टुरिस्ट काय थंड फील करत असतो. सो इट्स रिअली अमेझिंग. बघा इथे किती स्टॉक आहे. आमची शॉपिंग झालेली आहे आणि बऱ्यापैकी शॉल आणि स्वेटर्स घेण्यात आलेले आहेत. मोठी बॅग दिसते. चलो नाव गो बॅक टू आवर मेन रूट. तर 7:15 झालेले आहेत आणि आम्ही मनालीमध्ये पोचलेलो आहोत. आणि आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहणार आहोत त्याचं नाव आहे सन पार्क हॉटेल. आणि सन पार्कला आम्ही आलेलो तर आहोत. ओ वाव. सो सन पार्कला आम्ही आलो आहोत आणि हा आहे याचा व्ह्यू. तर ठरल्याप्रमाणे सन पार्कला आलो आहोत आणि खरंच खूप छान जागा आहे. आल्याबरोबर छान वाटतं. म्हणजे आमचा ड्रायव्हरही म्हणतो आहे की तुम्ही खूप चांगलं हॉटेल निवडलेलं आहे. आणि तुम्ही बघतच असाल की ओव्हरऑल द फील इज अमेझिंग. म्हणजे येताना थोडं खराब रस्ता होता पण आतमध्ये आल्याबरोबर सगळं चित्रच बदललं. इट्स व्हेरी गुड. सो टाईम टू चेक इन. एंट्रीचा टाईम झालेला आहे. गुड नाईस. दिस इज द प्लेस. हे रिसेप्शन आहे. रिसेप्शन लुक्स गुड. नाईस प्लेस. हा वेटिंग एरिया. ओके मी चेक इन करून घेतो. तर आमचा रूम आहे 4th फ्लोअरवर आणि फ्रंट फेसिंग व्ह्यू दिला असं सांगतात. तर लेट्स सी हाऊ इज द लुक ऑफ द रूम. वॉशरूम. bathtub. Nice. Oh, nice. Nice bed. Different shape. आणि इथे आहे हीटर. आपल्याला एक छान टेम्परेचर देतो आणि खरंच खूप बरं वाटतं कारण बऱ्यापैकी थंडी आहे.
हा व्ह्यू इथून असा आहे बाहेरचा जो दिसतोय. हे त्यांनी छोटीशी जागा बनवली आहे. प्लस इथे एक बोर्ड पण आहे विच इज व्हेरी गुड टू हॅव. म्हणजे अमेझिंग सो फार. ओके, सो मे बी आता थोड्या वेळात आम्ही डिनरला जाऊ. 8ला डिनर ओपन होतो. सो आय विल अपडेट. रेश्मा, आर यू हंग्री? तर निघालेलो आहे मी डिनरला आता. लेट्स गो डाऊन. तर मित्रांनो, बाकी हॉटेलसारखंच इथे सुद्धा ब्रेकफास्ट आणि डिनर आमच्या पॅकेजमध्ये इन्क्लुडेड आहे. इथे बुफे सिस्टम आहे. पापड, सलाड, वेज मंचाव सूप, फ्राईड नूडल्स, रायता, हक्का नूडल्स, चिली गोबी मंचुरियन, स्टीम राईस, दाल पंजाबी, पनीर मखनी, आलू जीरा आणि गुलाब जामुन. हे आहे चिकन ग्रेव्ही. सो आय एम हॅव्हिंग द वेज सूप फॉर दी स्टार्टर्स. सो रेश्मानी चायनीज स्टार्ट केलेलं आहे. चिली गोबी आणि हक्का नूडल्स. मी सुद्धा नूडल्ससोबत चिली गोबी स्टार्टर घेतलेलं आहे. इथे मी आणि रेश्माने एक गोष्ट नोटीस केली की जेवण घेताना खूप गरम आहे, पण प्लेटमध्ये आल्याच्या थोड्या वेळात गार होते. सो मे बी इट्स द वेदर. सूप पण मी खायला घेतलेलं होतं. पहिल्या क्षणाला असं वाटत नाही की खूप जबरदस्त टेस्ट आहे, बट फूड छान आहे, लाईट आहे, टेस्टी आहे. त्याच्यामुळे तुम्ही सारखं सारखं खायची इच्छा होते. लेट मी ट्राय विथ चिली गोबी. जेवण खरोखरच छान आहे. ही आहे म्हणजे मेन कोर्सची थाळी सध्या. दाल, पोटॅटो, आलू जीरा, पनीर मखनी, राईस. मी पराठाही घेतला आहे. दिस इज वॉट आय हॅव. रेश्माने चिकनही खाल्लं. चिकन कसं होतं? टेस्टी. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो लेट मी ट्राय प्लस लच्छा पराठा अँड पनीर मखनी. गुड. जीरा कसा आहे? नाईस. अँड नाव दी दाल. गुड. फूड इज रेकमेंडेड गाईज. ॲटलीस्ट आजचा मेनू जो त्यांनी बुफे ठेवलेला आहे. बिंग अ व्हेजिटेरियन मजाच झालेली आहे. मला असं वाटलं मला भूक नाही आहे, बट बेस्ट गोष्ट आहे की जे काय खातो त्याच्याने माझी भूक वाढते. इट्स वर्किंग एज अन ॲपेटायझर. आणि दुसऱ्या बाजूला रेश्माने गुलाबजामुन खायला सुरुवात केली. हाऊ इज दी गुलाबजामुन? गुड. क्या बात आहे. सो सो फार आय थिंक इट्स 100 out of 100. मला कारण मी रायता पण खाल्ला आणि तो पण मला आवडला. रेश्मा, तू रायता ट्राय केलेलास? रायता वॉज ऑल्सो गुड. सो नाव मी 2 गुलाबजामुन घेतले, कारण गुलाबजामुन असेही आवडतात आणि छान दिसत होते घेताना पण. अँड लेट्स हॅव सम गुलाबजामुन. म्हणजे मी तुम्हाला सांगू नाही शकत आहे. मला अजून एक अँगल लावता आला असं तुम्ही लावलं असतं. ज्या पद्धतीने गुलाबजामुन स्मॅश होत आहेत खाताना. हो 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 हो. ऑसम टेस्ट. मला तर नाही आठवत मी लास्ट असं गुलाबजामुन कधी खाल्लं आहे. वी आर सो सो हॅपी. आणि मला फ्रँकली स्पीकिंग भूक नव्हती आणि मला वाटलंच नाही की मी डिनर करेन. बट गाईज, जर बाय एनी चान्स तुमचं इथे स्टे होणार असेल सो यू आर सेफ. नाव बॅक टू द रूम. शिमला ते मनालीची आमची ट्रिप तुम्हाला कशी वाटली हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मनालीमधला आमचा पहिला दिवस कसा गेला हे तुम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू शकता. तोपर्यंत माझा चॅनल KJ फन फ्युजन ह्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.